लेडीज, तुम्हाला माहिती आहे ही कोण आहे? ही किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ब्रँड अँबॅसेडर आहे, इंटरनॅशनल मॉडेल. यू सी माय स्टँडर्ड्स. माझ्या लग्नासाठी एक इंटरनॅशनल मॉडेल चप्पल हातात घेऊन उभी राहते. एक काम करा, हिचा ना छान फोटो काढा. उद्याच्या न्यूजपेपर मध्ये हिचे फोटो झाले पाहिजे. VIP नवरीचे सँडल्स हातात घेऊन एक इंटरनॅशनल मॉडेल उभी राहते. दिशा मॅडम, तुम्ही हे समज मुद्दाम करताय, कळतंय मला. तुम्ही जरा प्लीज बाहेर थांबा, मी तुम्हाला बोलवते. मी मुद्दाम करते आणि तुम्ही जे काही करताय ते मला कळत नाही असं वाटतंय का? मला माहिती आहे तुझं इम्पॉर्टंट काम काय आहे ते. तुला त्या पावळट प्रियाच्या गावाला जायचंय ना? तिला इकडे घेऊन यायचं काम आहे तुझ्याकडे, हो ना? माझं लग्न मोडायचा प्लॅन आहे ना तुमचा. त्यासाठीच तर सगळे मिळून गावाला गेला होतात खोटं बोलून, हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करायला. पण काय ना पारू, मी दिशा आहे. मला जे हवं ते मी करूनच राहते. त्यामुळे तुम्ही कितीही ट्राय केलं ना तरी माझं आणि प्रीतमचं लग्न कोणीच नाही थांबवू शकत. हे लग्न होऊनच राहणार. दिशा मॅडम, हे लगीन करण्यात तुमचा स्वार्थ आहे. तुम्ही माझ्या देवी आईंना फसवताय, प्रीतम सरांना फसवताय, घरात समद्यांना फसवताय. तुम्हाला माहित आहे प्रीतम सरांचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही. त्यांचं प्रेम फक्त प्रिया मॅडमवर आहे. आणि ते दोघंच एकमेकांसाठी बनले, तुम्ही नाही. तुम्हाला काय वाटतं तुमचं लगीन होईल? नाही, आदित्य सर असं कधीच होऊ दे. तिथे दारात थांबायचं, जी तुझी खरी जागा आहे. दारात थांबून लक्ष ठेवायचं आणि हो, पळून नाही जायचं. आठवतंय ना, देवी आईचा आदेश आहे. तिथे चुपचाप शांतपणे उभं राहायचं. पळून नको जाऊ. पारू, तू जायचं. पण सासू मग ती मला हेल्प करते ना. दिशा, आपल्याकडे मेकअप आर्टिस्ट आहेत, ते तुला तयार करतील. पारूला कंपनीच्या एका महत्वाच्या कामासाठी जायचंय, तिला जाऊ दे. जा तू पारू. अगं, कुठली तरी लढाई जिंकायला चालल्यासारखी काय करतेयस? जा आता पटकन. जा. आणि तू पटकन रेडी हो. जा. दिशा, तुझ्या लग्नाच्या वेळी सरप्राईज प्लॅन केलं. बी रेडी. तर छान आहे. सॉरी, मी चुकून या रूम मध्ये आलो. सॉरी. ओ, काय? आपलीच रूम आहे ही. आणि मी दामिनी आहे, तुमची बायको. तुम्हाला ओळखत नाहीये का? अरे बाप रे, दामिनी तू आहेस? मी ओळखलंच नाही तुला. सुंदर तर मी आहेच, पण या मेकअप मुळे अजून सुंदर दिसते वाटतं. काय हो, इतकी सुंदर दिसते का मी? दिसते ना.
ऐक ना दामिनी. दामिनी, नक्की आरसा बघूनच मेकअप केलायस ना तू? हो, हा असा परफेक्ट आरसा इथे होता, इथे लिपस्टिक, इथे ब्लश ऑन आणि असा परफेक्ट मेकअप करत होते मी. म्हणूनच विचारलं. असो, आता हा नट्टापट्टा लाजणं मुरडणं झालं असेल तर जरा आवरा पटापटा. नाही, आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे ना, ते तू सुनबाई आहे घरची, तर जरा बाहेर येऊन काहीतरी जबाबदारी घे अंगावर. ऐका ना, मी या घरची फक्त सून नाहीये, मालकीण आहे, मालकीण. आणि मालकीण काय करते? अशी बसते आणि ऑर्डर सोडते. सावित्री, स्टाफ इथे या, हे आणा, ते घेऊन जा, अशा ऑर्डर्स. सो मला आवडतं. बरोबर आहे, पण या ऑर्डर सोडायला पण बाहेर यावं लागेल नाही की इथे बसून भिंतींना देणारेच ऑर्डर? हा, बरोबर आहे तुमचं. सॉरी, माझ्या ना लक्षात नाही आलं. ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी आलेच. दामिनी, ते बाहेर येताना जरा मेकअप कमी कर. हा? का? छान दिसत नाहीये का मी? नाही, नाही नाही, मला माहिती आहे ना, मी छान दिसावं असं तुम्हाला वाटत नाही. कोणी माझ्याकडे बघेल म्हणून जळता तुम्ही. मला कळतंय, मला सगळं कळतंय. तुम्ही ना तुमचं फुटेज कमी करताय. नाही, तुम्हाला ना राग येतोय. मी छान दिसते ना, मी कशी छान दिसली पाहिजे, दामिनी छान नाही दिसली पाहिजे असं वाटतं तुम्हाला. तसं नाही. तू खूप सुंदर दिसतीयस. बाहेर आलीस अशी तर सगळे लोक तुझ्याकडेच बघतील फक्त. आणि मग दिशेकडे कोण बघणार? तिचं लग्न आहे ना, नवरी आहे ती, कोणीतरी बघायला पाहिजे ना तिच्याकडे. बरोबर आहे तुमचं.